जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय. आता तरी बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का? का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार, पुन्हा भगिनीची आमच्याची इब्रत काढणार, कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार? आपण लोकशाहीचे 4 स्तंभ आहोत. थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे. माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाही. याला तुमची सुद्धा गरज आहे. आता बघितलं एक इथं जिवंत उदाहरण आहे. गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली. त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे